नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शॉपॅक लायसनबद्दल माहिती घेणार आहोत. अगोदर आपण lms.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन करत होतो. आता ते चेंज होऊन मैत्री पोर्टल या साईटवरती ते आलेलं आहे. तर आपण गुगलवरती जाऊन मैत्री हा शब्द जरी तुम्ही वर जरी टाईप केला तर तिथे जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला शो होईल. या पद्धतीने ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला काय काय प्रोसेस करायची त्याबद्दल माहिती देतो आहे. हे बघा, ही लिंक या पद्धतीने ओपन होईल. इथं लॉग इनवरती कॉर्नरला लॉग इन दिला आहे. त्या लॉग इनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. या पद्धतीची असेल. यामध्ये तुम्हाला आपला जो ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं असतं. आणि त्यासाठी अगोदर तुम्हाला तुमचा जो आय डी आहे, जो लॉग इन आहे ते जनरेट करावं लागतं. तर तिथं न्यू युजर, ओल्ड युजर आणि फॉरगेट पासवर्ड असे ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये आपण न्यू युजरवरती क्लिक करून आपला जो नवीन आय डी आणि पासवर्ड आहे तो तयार करू शकता. इथं नंबर 1ला इंडियन जे दिलेलं आहे, इंडियनवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जी नवीन विंडो आहे ती नवीन विंडो डिस्प्ले होईल. या पद्धतीने ही जी विंडो आहे या विंडोमध्ये तुम्हाला नवीन आय डी क्रिएट करण्यासाठी ऑप्शन आहेत. तर इथे ईमेल आय डी आणि आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबरवरती रिचार्ज असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला OTP येईल. आणि ईमेल हा सुद्धा ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यावरती सुद्धा तुम्हाला मेल येत असतो मैत्री या नावाने. आणि या मोबाईलवरचा आणि ईमेलवरचा जो OTP आहे तो OTP तुम्हाला इथं शेअर करायचं, म्हणजे ते एंटर करायचं आहे. तो OTP एंटर केल्यानंतर आपण आपला जो आय डी आहे तो आय डी क्रिएट होईल. OTP एंटर केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचं असतं. OTPला व्हेरीफाय झाल्यानंतर आपली जी डिटेल्स आहेत, तुमची जी पूर्ण डिटेल्स आहे, पॅन कार्ड, जन्मतारीख, नाव, आधार नंबर, हे पूर्ण व्हेरीफाय करून तिथे एंटर करायचं आहे. त्यानंतर जी डिटेल तुम्ही एंटर केली ती संपूर्ण व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुमचा जो आय डी आहे तो आय डी तुमचा जनरेट होत असतो. आय डी जनरेट झाल्यानंतर जो पासवर्ड तुम्ही ते एंटर केला आहे तो पासवर्ड एकतर नोट करून ठेवा किंवा लक्षात असू द्या. आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जर तुमचा लॉग इन करताना पासवर्ड आय डी चुकला तर असा तुम्हाला तिथं रेड याच्यामध्ये एरर येईल. एकतर आय डी पासवर्ड चुकला असेल किंवा जो तुम्ही सांकेतिक कोड, जो कॅप्चा कोड आहे जो एंटर करता तो चुकला असेल. तर ते दोन्ही तुम्हाला व्यवस्थित एंटर करायचं आहे. तिथे तुम्हाला आय डीमध्ये तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे जो तुम्ही अगोदर एंटर केला असेल तोच ईमेल आय डी तिथं तुम्हाला एंटर करायचा आहे. तो ईमेल आय डी तुम्ही एंटर केल्यानंतर जो काय पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकायचा आहे. हे बघा, ही विंडो ओपन झाली. या विंडोमध्ये तुमचा ईमेल आय डी, खाली पासवर्ड आणि त्याच्या खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला एंटर करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही जो आय डी आणि पासवर्ड आहे तो एंटर करा. एंटर केल्यानंतर आपला कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करा. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल. नवीन विंडो ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जी प्रोफाईल आहे, बिझनेस प्रोफाईल, कारण जे शॉपॅक लायसन करतो आपण व्यवसायासाठी, तर नेमकी तुमचं जी प्रोफाईल आहे ती काय आहे ती तुम्हाला तिथे एकदा क्रिएट करावी लागेल. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर जी पुढची जी प्रोसेस आहे ती सांगतो मी तुम्हाला. हे बघा, लॉग इन झाल्यानंतर जी प्रोफाईल तुम्हाला क्रिएट करायची आहे, तर प्रोफाईल क्रिएट करताना तुम्हाला जो डॅशबोर्ड बघा ओपन झाला आहे, यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. या 3 डॉटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिझनेस प्रोफाईल दिसतं आहे बघा. हे बघा, हे बिझनेस प्रोफाईल. त्यानंतर शो प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे बघा. शो प्रोफाईलवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुमची जी प्रोफाईल आहे, आधी माझी प्रोफाईल ऑलरेडी क्रिएट आहे, तर या पद्धतीची तुमची प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचं कंपनीचं नाव, कंपनीचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस, तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस, तिथं संपूर्ण डिटेल तुम्हाला एंटर करायची आहे.
ॲड्रेस वगैरे एंटर केल्यानंतर लास्टला तारीख वगैरे टाकून तुम्हाला जे डिटेल्स आहे ती सेव्ह करायची आहे, सबमिट करायची आहे. ती सबमिट केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती व्यवस्थितरित्या क्रिएट होईल. प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला एक युनिट ॲड करायचं असतं, फॅक्टरी युनिट. तर हे युनिटसुद्धा तुम्हाला ॲड करायचं. हे बघा, बिझनेस प्रोफाईलच्या शो प्रोफाईलच्या खाली फॅक्टरी युनिट नावाचं ऑप्शन आहे. या फॅक्टरी युनिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो डॅशबोर्ड आहे तो नवीन डॅशबोर्ड तिथे ओपन होईल. तो या पद्धतीनं असेल. यामध्ये ऑलरेडी मी जी प्रोफाईल आहे माझी मातोश्री कम्प्युटर नावाची ऑलरेडी क्रिएट केली. तर जी प्रोफाईल आहे ती तुम्ही पुन्हा तिथं क्रिएट करू शकता. आपला जो युनिट आहे तो युनिट तिथे ॲड करून घ्या. युनिट ॲड झाल्यानंतर हे बघा, युनिट ॲड करताना जी माहिती विचारली जाते ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे युनिट आहे ते ॲड होईल आणि त्यानंतरच आपण जे शॉप ॲक्ट आहे त्याला अप्लाय करू शकता. हे बघा, इथे तुम्हाला तुमचं युनिट शो होईल. हे बघा, इथे जे मातोश्री कम्प्युटर्स नावानं ऑलरेडी युनिट ॲड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जे शॉप ॲक्ट आहे त्यासाठी अप्लाय करायचं आहे. त्यासाठी पुन्हा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर नावाचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. तिथे आल्यानंतर बघा, डॅशबोर्डवरती खूप सारे लिंक दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन इथं आहेत. आपण जी प्रोसेस हवी ती करू शकता. सध्याला आपल्याला शॉप ॲड काढायचं आहे तर लेबर डिपार्टमेंटवरती क्लिक करून जो शॉप ॲड अप्लाय नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावरती क्लिक करा. अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन होईल. ती असेल या पद्धतीची. यामध्ये तुम्हाला जर आपल्याकडे 10पेक्षा जास्त मेंबर असेल तर सेकंड नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे आणि जर 9पर्यंत मेंबर असेल तर 1 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यानंतर जे फॅक्टरी युनिट तिथे ॲड केलं होतं ते युनिट तुम्हाला इथे शो होईल. फॅक्टरी युनिट सिलेक्ट करा. त्यानंतर आपला जो जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा, विभाग सिलेक्ट करा. विभागानंतर जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर जे डिपार्टमेंट असेल आपलं ते डिपार्टमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या जे शॉपचं नाव असेल ते नाव तिथे एंटर करा. नाव एंटर करताना हे इंग्लिश प्लस मराठी या दोन्हीमध्ये सुद्धा एंटर करायचं आहे. त्यानंतर आपण जे लायसन काढत आहात ते नवीन आहेत, जुनं आहेत का ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहेत याची डिटेल तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. सध्याला आपण आपलं जे न्यू रजिस्ट्रेशन आहे त्यामुळे आपण न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट करून पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस, व्यवसायाचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आणि कधीपासून व्यवसाय सुरू केला ती डेट टाकायची आहे. ज्यांचा कोणाचं मालक असेल त्या मालकाचं नाव वगैरे, आपल्याकडे किती मेंबर कामाला आहेत त्यांची डिटेल तिथं मेन्शन करायची आहे. मेल किती आहेत, फिमेल किती आहेत या पद्धतीने तुम्हाला डिटेल मेन्शन करून पुढे मालकाचं नाव इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये टाकायचं आहे. जो ॲड्रेस आहे ॲड्रेससुद्धा दोन्हीमध्ये टाकायचा, मराठी प्लस इंग्लिशमध्ये. त्यानंतर आपल्याला पुढे आपला जो व्यवसाय आहे तो कोणत्या पद्धतीचा व्यवसाय ते सिलेक्ट करायचा आहे आणि आपले जे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटमध्ये आपला जो पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर आहे JPG फॉर्मॅटमध्ये असेल. बाकी पूर्ण डॉक्युमेंट हे PDF फॉर्मॅटमध्ये असेल. आणि त्यानंतर लास्टला डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर ॲग्री या बटनावरती क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन ओपन होईल. चलन पे करा. पे केल्यानंतर आपल्याला सर्व्हिस अप्लायडवरती यायचं आहे. सर्व्हिस अप्लायडवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं बघा कोणत्या नावाने तुम्ही शॉप ॲड काढलेला आहे. तर तिथे ॲप्लिकेशन नंबर वगैरे दिसेल आपल्याला. त्यावरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर डाउनलोडिंगचं ऑप्शन उपलब्ध होईल. या पद्धतीने तुम्ही आपलं जे शॉप ॲड लायसन आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्णतः डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यानंतर आपण ते आपल्या डाउनलोडच्या टॅबमध्ये चेक करू शकता कोणत्या पद्धतीनं आलेलं आहे. त्यानंतर पेमेंट हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही पेमेंटसुद्धा चेक करू शकता. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे का नाही झालं आहे हे बघा. सक्सेस झाल्यानंतर ते सक्सेस असं लिहूनसुद्धा आलेलं आहे. या पद्धतीनं आपण आपलं जे शॉप ॲक्ट आहे नवीन पद्धतीनं शॉप ॲक्ट लायसन काढू शकता. जर आपल्याला ही माहिती आवडल्यास आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नवीन माहिती मिळण्यासाठी. तोपर्यंत